ती बी आली, माझं घर, माझा दादा. घे आता. तू आपली गप ये, पाहुण्यासारखी राहा. दिले ती गिळ आणि निघ. लय जास्त डोकं चालवायचं नाही. अरे चांगलं खाल्लं असतं तर अजून 2 वर्ष जगला असता. पण नाही ठेवलं ना, मागं एकमेकांची बोकांडी बसायला काहीतरी कारणं पाहिजे. म्हाताऱ्यांनी खाऊन पिऊन गावातलं 2 तमाशे जरा रुबाबात बघून जावा ना. अरे दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायच्या पोटी चित्रपाड, झुपलं गाड, गाड कुणाचं लक्ष्मणाचं, 8 म्हशी 16 गाय, 8 म्हशी 16 गाय, इतकं दुपतं कोण खाय, लोंबा ठेवून चाटून जाय. रामकृष्ण हरी मंडळी, आजचा भारुडाचा विषय घेऊन आलो आहे. उठा उठा, दिवाळी आली, भावांना लुटायची वेळ झाली. अरे हो मंडळी, दिवाळी म्हणजे काय रे? लोक म्हणतात स्वच्छता, उत्सव, आनंद. पण बहिणी म्हणतात दिवाळी म्हणजे भेटवस्तू आणि बहिणींचा हंगाम. गेल्याच वर्षी माझ्या बहिणीने मला रक्षाबंधनात म्हटलं, "अरे भावा, दिवाळीत काही नको, फक्त तुझे प्रेम आण." आणि आता दिवाळी आल्यावर बहिणींच्या तोंडाला पाणी सुटले. आता म्हणते, "तुझ्या प्रेमासोबत गिफ्ट, थोडंसं गिफ्ट मला आणलं तरीही चालेल." दिवाळी आली रे दिवाळी आली, बहिणींच्या डोळ्यात चमक आली, भावांची पाकिट हलकी झाली, एटीएमने सुद्धा अकाउंट ब्लॉक सांगितली. पहा मंडळी, हसण्यातच एक शिकवण आहे. आपण दिवाळीमध्ये घर साफ करतो, पण मनाची धूळ कोण काढतो रे? कितीतरी घरामध्ये आपण भावालाच लुबाडत असतो, पण प्रेमाचं ऋण कोण फेडत असतो याचा विचार नक्की करावा. मंडळींनो, दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे गिफ्ट नाही, ती प्रेम, भेट आणि एकत्र येण्याची वेळ आहे. या एके दिवशी तरी आपण मोबाईल बाजूला ठेवूया आणि घरच्यांना मी तुमच्या सोबत आहे असं मनापासून सांगूया. मित्रांनो, दिवाळीमध्ये भाऊबीज हा असा सण येतो, या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळत असते. पण काही घरामध्ये आणि नात्यामध्ये मात्र दुरावा दिसत आहे. अगदी काही क्षुल्लक कारणावरून नात्यामध्ये दुरावा आलेला आहे. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आपला भाऊ एकटा आहे ना, तोपर्यंत बहीण कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी घरी येऊ द्या, तिचा आनंदाने स्वागतच असतं या. पण भावाचं लग्न होऊन एक सप्तगुणी प्राणी घरात येऊ द्या. सप्तगुणी काय नाव त्या प्राण्याचं? सप्तगुणी प्राण्याला काहीतरी इकडं भाऊ, भाऊजाई असं काहीतरी म्हणतात. हा, तो सप्तगुणी प्राणी एकदा घरामध्ये आला की तुमचा वाघासारखा भाऊ पाळतू मांजर झाला. तुम्हाला सांगतो, एकदा का तो सप्तगुणी प्राणी घरामध्ये आला आणि तुमची बहीण घरी आल्यानंतर तुमच्या बहिणीला अर्ध्या तासाने चहा मिळाला. एक उदाहरण सांगत आहे तुम्हाला मी. तो सप्तरंगी प्राणी तुमच्या घरामध्ये आल्यानंतर एक बहीण एक जणाच्या घरामध्ये, त्याच्या भावाच्या घरामध्ये आली, तर त्या बहिणीला अर्ध्या तासाने चहा मिळाला. मग बहिणीने आपला हसत हसत भावाला एक टोमणा मारिला. बहीण म्हणली, "अरे भावा, आता हे तुझं घर राहिलं नाही, हे तिचं घर झालंय वाटतं. पाहिजेल त्या वेळेला पाहिजेल ती कामं करायची." हा एकच टोमणा त्या सप्तरंगी प्राण्यांनी ऐकला. भावही शांत झाला आणि भाऊजही शांत झाली. आणि या एका टोमण्यामुळे हळूहळू बहिणीचं येणंही कमी झालं. अरे अरे पण काय चुकलं त्या बहिणीचं? लहानाची मोठी झाली त्या घरामध्ये. लहानपणापासून भावाने लाड पुरवले, घरच्यांनी लाड पुरवले, तेही लाड भावाने आत्ताही पुरवावे, आजही पुरवावे. मग भावाचं लग्न झालेलं असो किंवा भावाचं लग्न झालेलं नसो, भाव हा पहिल्या भावासारखाच राहिला पाहिजे अशी त्या बहिणीची इच्छा आहे. मग काय चुकलं तिचं? त्या लहानपणापासून घरात मोठी झाली, एवढंही बोलणं तिला टाळलं पाहिजे का? चेष्टा मस्करी करणं सुद्धा तुम्ही टाळलं पाहिजे का? मग तुम्हाला एवढा राग येणं का गरजेचं आहे? अरे अशा कारणामुळे हळूहळू बहिणींचं आपल्या घरी येणं थांबलं आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का? थोडासा विचार करा, बहिणींचं येणं का थांबलं आहे? सणासुदीला फोनही नाही, सणासुदीला भेटही नाही. अरे सून आली आणि बहीण गेली. घरामध्ये सून आली पण आणि बहीण गेली. अहो, पण दोष कोणाचा? शब्दांचा की अहंकाराचा?
पण मी काय म्हणतो, तिला तरी काय गरज होती? आता आपण पाहुण्या नात्याने यायचं, पाहुण्या नात्याने जायचं. ती बी आली, माझं घर, माझा दादा, माझा दादा. घे आता. दादाला बोलली, दादा बी नाराज, भावजाई बी नाराज. काय तुला तरी गरज होती? पाहुण्यासारखं यायचं, आनंदात राहायचं, सर्वांवर गोड बोलायचं. जे दिलंय ते खायचं, जे वाढलंय ते गप गिळायचं. आता आपलं चालणार नाही. तो गेला जमाना. भाव एकटा होता, वडील एकटा होता, आई एकटी होती. आता त्यांच्यामध्ये दुसरं कोणतरी आलेलं आहे. त्याच्यामुळे आपला दबदबा कमी करणं. जसं तुमच्या घरात तसं यांच्या घरात, जसं यांच्या घरात तसं त्यांच्या घरात, हेच आपल्याकडे चाललेलं आहे. भावाच्या बहिणीला पण आलं लय पडतं. स्वयंपाक असाच झालाय का? त्या सप्तरंगी प्राण्यांनी केलेला असतो. थोडंसं मग वर्चस्व दाखवाय नको का? भांडी घासल्यात पण निघालीच नाहीत. तू घास बाया, तुला लय ताण पडत असला तर. त्यांच्या घरात पटतंय, तुझ्या वाघासारख्या भावाला पटतंय, तिच्या सासूला पटतंय, तिच्या सुनाला पटतंय, तुझ्या आईला पटतंय, तुझ्या बापाला पटतंय. तू एक दिवस येणार, अख्ख्या वर्षाचे त्यांच्या घरात भांडणं लावून जाणार. तू एक दिवस येणार, त्यांच्या घरात तुझा भाव करून जाणार. मग परत म्हणायचं स्वयंपाक बरोबर नाही, भांडी घासत नाही, लय महागाईच्या गोष्टी वापरती, सारखी माहेरात जाती. काय तुला करायचंय? तिच्या नवऱ्याला पटतंय, तिच्या सासरच्या लोकांना पटतंय. तू आपली गप ये, पाहुण्यासारखी राहा, दिले ती गिळ आणि निघ. लय जास्त डोकं चालवायचं नाही. काय तुला उचापता पडलाय ग? तू तुझ्या घरी नवऱ्याला बॅलर मध्ये घेऊन हाणती. तुला कोण काय म्हणा येतं का? नाही ना. तुला तुझ्या घरात जसं जमतंय तसं कर. हिला ह्याच्या घरात भावाबरोबर तुझ्या जसं जमतंय तसं करू दे. मंडळी, तुम्हाला सांगतो, नात्यातील गैरसमज म्हणजे वादळ, जे नात्यांचं झाड उकडून नेतं आणि परत सजतच नाही. अरे बाप गेल्यावर घरात चर्चा झाली, ज्याने आई वडिलांची सेवा केली त्यालाच घर हवं. भाऊ म्हणाला मी सांभाळले आई वडिलांना, तर सगळं घर मला हवं आहे. बहीण म्हणाले अरे सांभाळले तू, पण मी त्यांची मन सांभाळलेत, त्यामुळं घर हे मला पाहिजे. आपले वडील गेल्यानंतर हे भाव आणि बहिणीमध्ये झालेले दोष, झालेले वाद, झालेले शाब्दिक चकमक हे प्रत्येकाच्या घरात चालू असते. अरे असं करता करता दोघही वादात अडकले आणि शेवटी बापाचं नाव लावलेलं घरची ताटातूट करून लेकरांचं रणांगण बनलं. अरे आई वडिलांचं नाव शेवटच्या श्वासापर्यंत घेणं मोठं, पण त्यांची इस्टेट वाटताना मन छोटं केलं की नातं संपतं. अरे अशी कितीतरी भाऊ बहीण आहेत जी आज एकमेकांशी बोलत नाहीत. कधी भांडण इस्टेटीने झालं, तर कधी पैशाने झालं, आणि कधीतरी भांडण फक्त शब्दांच्या अहंकाराने झालं. त्यामुळे शब्द ही जपून वापरा. अरे एक बहीण भावाला म्हणाली अरे भावा दिवाळीला भाऊबीजीला माझ्या घरी ये. भाऊ म्हणाला काम आहे, वेळ नाही, मला जमणार नाही. अरे त्या बहिणीच्या दारामध्ये प्रकाशाचे दिवे तर लागले होते, पण मूळचा खरा प्रकाश जो तिला पाहिजे होता त्याचा अंधार तिच्या दारामध्ये होता. अरे कितीतरी घरामध्ये पाहिला आहे मी, बापाचा फोटो हा भिंतीला लावलेला असतो, त्याला सोनेरी अशी फ्रेम असते, पण घरातील लोकांची मन हे काळे असतात. काय उपयोग त्या फोटोचा आणि त्या सोनेरी फ्रेमचा? बाप आयुष्यभर घाम गाळला, अरे बापाने आयुष्यभर घाम गाळला आणि लेकरांनी त्याचं नाव तुकड्यांमध्ये वाटलं. अहो आजकालची बापू पण लय आवणी झाले. तो आपलं कार्ट आहे ना, नाही ना त्याला लायकीचं वाटतंय ना, आपल्या मागे काय नीट राहणार नाही, नीट खाणार नाही, सगळं वायफट वाया जाईल, कुणाला देणार नाही, तर हाय जिवंत तोपर्यंत एक आणि खाना हा पोटाला, त्याचं ते पोट भरेल करेल खाईल. पण तसं नाही, माझ्या पोराला ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला केलं पाहिजे. अरे पण तुझ्या ठेवण्याने जर तुझ्या माग बहिणींमध्ये भावामध्ये ताटातूट होत असेल आणि नातं संपत असेल, तर काय त्या ठेवण्याला अर्थ आहे? तुम्ही पोटाला अर्धी भाकरी कमी खाणार आणि 2 वर्ष लवकर मरणार. त्याच्यापेक्षा जे तू कमवलंय ते तू मार्गी लाव आणि पोटभर जेव आणि 5-10 वर्ष जरा ज्यात जग ना. तू बी विचार करून ठेवून जमा करून पोटाला चिमटे घेणार आणि लवकर खपणार, आणि तुझ्या त्या पोटाला चिमटे बसलेले असणारच, पण तुझी ते ठेवलेल्या इस्टेटमुळे नात्यात जर दुरावा होणार असेल तर ती इस्टेट न ठेवलेलीच चांगली. अरे चांगलं खाल्लं असतं तर अजून 2 वर्ष जगला असता, पण नाही ठेवलं ना,
माग एकमेकांची बोकांडी बसायला काहीतरी कारण पाहिजे. मारता मारता बी तू बोकांडी बसायसाठी काहीतरी ठेवून गेला. मग काय हे कमवून ठेवून एकमेकांच्या उराव बसण्यापेक्षा म्हाताऱ्यांनी खाऊन पिऊन गावातलं 2 तमाशे जरा रोबावत बघून जावा ना. काय मस्तपैकी गावची यात्रा आली की खुर्ची बिडची टाकून मस्तपैकी पुढाऱ्याचे कपडे घालून ताटात बसलं पाहिजे. काय ह्यांना मागे ठेवायचं? काही ह्यांना मागे ठेवायचं नाही. जोपर्यंत तुम्ही ह्यांना मागे ठेवताय तोपर्यंत हे आळशी आणि बिघडतच जाणार आहे. तुम्ही तुमच्या पुरतं कमवून तुमच्या पुरतं खाऊन जा. ह्यांना काहीही मागे ठेवू नका. बघा कशी वठणीवर येतात आणि कमवून ते आपलंच मार्गाला लावतात. पण बघा ना किती गंमत आहे ना. दिवाळीला आपण घर उजळवतो पण मनाचं दार हे बंद ठेवतो. अरे भाऊ बहिणीपासून दूर जातो आणि बहीण भावाच्या आठवणीत दिवा पेटविते. अरे दिवाळी आली रे भावांनो पण नातं हरवलं. जमिनी घेतल्या पैसा घेतला पण प्रेमाचं मोल विसरलो, प्रेमाचं मोल विसरलो. अरे कधी विचार करा जमिनीचा तुकडा कायमचा राहतो का? नाही ना. पण बहिणीचा भाऊ हा कायमचा असतो. तीच बहीण जेव्हा रडते ना तेव्हा ती जमीन मागत नाही, ती मागते फक्त भावाचं प्रेम. अरे अरे या अहंकाराने मन जळाली आणि दिवाळीचा दिवा विझवला. खरं सांगतो ही दिवाळी फक्त फुलबाजा आणि लाडूची नाही हो, तर मन उजळायचे आहे, मन उजळवायचे आहे. अरे अरे दिवाळीचा खरा अर्थ असा पण होतो घरामध्ये दिव्या आणि मनामध्ये प्रकाश लावायचा. बहीण भावाचं नातं सोन्याचं आहे त्यात लोभाचं पाणी घालू नका रे. अरे बहीण भावाचं नातं सोन्याचं आहे त्यात लोभाचं पाणी घालू नका रे. कारण पैशाने घेतलेली जमीन परत विकत मिळते पण तुटलेलं नातं कधीच मिळत नाही रे. तुटलेलं नातं कधीच मिळत नाही. काही नाती घरातून तुटत नाहीत, ती मनातून तुटतात. अरे पैसा, जमीन, शब्द, गैरसमज आणि अहंकार ही कारणं खूप लहान असतात, पण त्याच्यापासून मिळालेल्या जखमा भरपूर अशा मोठ्या असतात, भरपूर अशा मोठ्या असतात. या दिवाळीला लक्षात ठेवा, या दिवाळीचा दिवा लावताना नातं जपणं हेच खरं दान आहे. हेच सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि आपापलं नातं जपायचं. अरे ह्या भारुडाचा संदेश हाच आहे, नातं जपणं हेच खरं दान आहे. त्यामुळे या दिवाळीमध्ये तुमचे झालेले आणि तुटलेले नातं हे मिटलंच पाहिजे. प्रत्येक भावाने आपल्या बहिणीच्या घरी भाऊबीजेला गेलं पाहिजे आणि बहिणीने भावाला भाऊबीजेला बोलवलं पाहिजे. आणि या संदेशाच्या रूपाने मी सांगतो प्रत्येक बहिणीने आपल्या नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी आपल्या भावाला एकतरी भाऊबीजेसाठी फोन करावा. आणि बहिणीचा फोन येत आहे म्हणून भावाने सुद्धा जास्त रागवू रुसवू नये, तर बहिणीच्या घरी जाऊन भाऊबीज करावी. आणि जरी नाही केला बहिणीने फोन तरी भावांनो बहिणीच्या घरी जाऊन बघा रे. बहीण एक अशी एक आईचं रूप असते, ती आपल्या भावाला कधीच नाही म्हणणार नाही. तू तिच्या दारात गेल्यानंतर नात्यातला दुरावा, झालेली भांडणं, विटलेले मन हे दूर ठेवून ती भावासोबत भाऊबीज अगदी आनंदाने साजरी करणार. म्हणून सांगतो ही दिवाळी सगळ्यांची आनंदात आणि नाती जपण्यातच गेली पाहिजे, तुटलेली नाती जोडण्यातच गेली पाहिजे. तेव्हाच खरा ह्या भारुडाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. तर चला मंडळी, रामकृष्ण हरी. लवकरच भेटूया एका नवीन भारुडासोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.